कंपल्सरी असतात. हे मॅनेजमेंट कमिटीला निदर्शनात जर आलं की तुमचा 12वा खेळाडू सुद्धा शूज किंवा ट्रॅक मिसिंग आहे तर तुम्हाला पेनल्टी मिळू शकते. ही सूचना फक्त मॅनेजमेंट कमिटी आम्हाला सांगते आणि आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. सामन्याला सुरुवात करणार आहोत. आमने त्याच्या सामने एनके स्पोर्ट्स खांडवल. बॅटिंगचा डिसिजन खरं तर त्यांच्या विरोधात आला, परंतु आता त्यांना बॅटिंग करावीच लागेल. आघाडी जोडी मैदानाच्या आतमध्ये एनके स्पोर्ट्स खांडवलच्या माध्यमातून स्ट्रायकिंग एंडवरती तुम्हाला पाहायला मिळतोय सौरभ आणि नॉन स्ट्रायकिंग एंडवरती विनोद. अष्टपैलू खेळाडूंपैकी हे दोन खेळाडू सध्या ओपनिंग जोडीच्या माध्यमातून एनके स्पोर्ट खांडवल या टीमच्या माध्यमातून जरूर मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी गेलेत आणि पहिलं षटक तुम्हाला पाहायला मिळेल. ज्युनियर ऑलराउंडर या टीमचा स्ट्रायकर बॉलर सागर, त्याच्याकडे ही जिम्मेदारी खरं तर कॅप्टन दिली. विश ऑल द बेस्ट दोन्ही संघांना, खूप साऱ्या शुभेच्छा. पहिलाच बॉल स्वीपचा अंदाज, सुंदर फटका. डीप मध्ये फिल्डर आहेत बट मिड विकेटला फिल्डिंग करत होते. मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या अगदी मध्ये ह्या बॉलला तुम्ही फील्ड करताना बघितलं. डीप मधल्या फिल्डरने बॉल फेकला गेला. अनुमानाने आपण पाहिलं गेलं तर या पहिल्या बॉलवरती सिंगल. 11 वाजून 50 मिनिटं झालेले आहेत, म्हणजे 15 मिनिटं फक्त तुम्हाला दिली जातील. या गोष्टीची काळजी कृपया करून घ्यायची आहे टीम योगेश 11 आमने. पहिल्याच बॉलवरती सिंगल आली आहे. विनोदसाठी हा बॉल इनफील्डला प्रॉपरली क्लिअर केलं गेलं. अगदी पाहिलं नजाकत भरा फटका कव्हर्सला, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सागरच्या विरोधातला हा पहिला चौकार. सुरू होण्या अगोदर केली होती की ठाणे जिल्ह्याची शान हे संगीत विनोदजी पाटील सरांनी लिहिलं आणि ते डीजे मास्टरच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवलं गेलं. ओव्हर द विकेट. टप्पा पडल्यानंतर ऑफस्टंपच्या बाहेर आहे. सांगतात केने सर की हा व्हाईट बॉल आउटसाइड दी ऑफ स्टंप. लाईन थोडीशी खराब होती, पडल्यानंतर बाहेर गेला. सागर ही सध्या तरी थोडासा नाराज आहे, कारण पडल्यानंतर बॉल जास्त बाहेर वळला. त्या अनुमानाने पंचांनी व्हाईट घोषित केला आणि व्हाईट बॉल नाही. टीमची धावसंख्या 6. यावेळेला चॉप करत असताना फक्त दिशा देण्याचं काम. ऑप्शनवरती परफेक्टली व्हाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न विनोदसाठी. याच्या अगोदर विनोदच्या रेंजमध्ये बॉल आला, तो पाठवला गेला कव्हर्सला. तिथे चौकार विनोदच्या बॅटमधून तुम्ही पाहिला. त्यानंतर माहिती पडलं सागरला की फुटवर्कचा वापर जास्त नाहीये, फ्रंट फुटवरून येऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय. त्या अनुमानाने व्हाईट यॉर्कर टाकला गेला. लेन थोडीशी चांगली ठेवण्यात आली. खराब लेन नंतर त्यांनी चांगला बॉल पिच केला आणि त्याच्यानंतर ही सिंगल तुम्हाला पाहायला मिळते. स्ट्रायकिंगवरती सौरभ. यावेळेला शफल होऊन क्रॉस बॅटर स्ट्रोक. शॉर्टमध्ये स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत. आता धाव मिळणार नाहीये. रणनीतीने हा बॉल टाकला. प्रेझेन्स ऑफ माइंड. माहिती आहे की सध्या तरी दोन्ही बॅट्समन फुटवर्कचा वापर कमी करतात. ऑफस्टंपवरती बॉल टाकल्यानंतर जास्त स्ट्रगल करावा नक्कीच लागू शकतो. त्या अनुमानाने याच्या अगोदरचा बॉल ऑफस्टंपवरती होता, आता मिडल स्टंपवरती बॉल टाकला. ऑन साईडला स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु फसला गेला सौरभचा तो प्रयत्न आणि इथनं डॉट बॉलची समाप्ती होत असताना ओव्हर द विकेटने उचलला गेला. ताकदीचा वापर गॅपमध्ये परफेक्टली. टप्पा पडला. फिल्डरचा अडवण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न खूप सुंदर राहिले. जरूर आमच्या डोळ्यासमोर कॉमेंट्री बॉक्स आहे, त्याच्यामुळे त्या फिल्डिंग पोझिशनमध्ये कशा प्रकारे फिल्डिंग केली ते थोडंसं निदर्शनात आलं नाही. तिथे थोडीशी जागाही खोलवर आहे, कारण तिथला भाग थोडासा खाली आहे. आपण बघू शकता आउटफील्डमध्ये ते थोडेसे अडथळे होते, परंतु त्या अडथळ्यांना सांभाळून फिल्डरने चांगली फिल्डिंग केली आणि या 2 धावेने टीमची धावसंख्या 9. शेवटचा बॉल या ओव्हरमधला. शेवटचा बॉल क्रॉस बॅटर स्ट्रोक खेळायचा होता, परंतु थाईवरती आदळला. शेवटचा बॉल सागरचा सुंदर आला. अशा प्रकारे सफल ओव्हर या ठिकाणी समाप्त झाली. स्ट्रायकर बॉलर सागरला तुम्ही पाहिलं, ज्याने गडी जरूर मिळवला नाही, परंतु धावा रोखल्या गेल्या. एक चौकारानंतर अशा प्रकारे पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद. टीमची धावसंख्या 9. योगेश 11 आमने समोर खेळत असताना एनके स्पोर्ट्स खांडवल. धावा वेगाने बनवणं ही ओळख आहे एनके स्पोर्ट्स खांडवलची. विनोद आहे आतापर्यंत येणाऱ्या फळीमध्ये अजून चांगले खेळाडू, ज्या खेळाडूंच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारे खेळ होतो. संजय स्मृती चषक सावात ही स्पर्धा खरं तर या संघाने जिंकली. कॉन्फिडंट भरपूर हाय असो, कारण 4 ओव्हरच्या मॅचेसमध्ये त्यांच्यामध्ये क्षमता आहे की 50-55चं टार्गेट समोर ते ठेवू शकतात. पहिल्या ओव्हरमध्ये जरूर आपण पाहिलं तर थोडासा शांत खेळ राहिला एनके स्पोर्ट्स खांडवलच्या माध्यमातून, परंतु इथनं आता अटॅक करण्याची थोडीशी कमी मुभा असेल, कारण 5 फिल्डर डीपमध्ये तैनात केलात. सागर बारशे आलाय ओव्हर नंबर 2 मध्ये. नेहमी त्याचं प्रोडक्टिव्ह षटक राहतं, नेहमी कमबॅक करण्याच्या अनुमानाने तो चांगल्या प्रकारे बॉलिंग करत असो आणि त्याच
सेट ऑफ माइंडने सध्या तरी यष्टीरक्षक सागर तुम्हाला पाहायला मिळतो, जो टीमचा लीडर आहे. त्याने सध्या फिल्डिंग पोझिशन सजवली गेली आणि सागर बारशी आता ओव्हर नंबर 2 मध्ये होतो तयार. समोर विनोद इनसाइड आउट खेळायचा होता, परंतु बॅटची आतली कडा बॉल चाललाय शॉट मध्ये मिड विकेटला उचलला गेलाय. दरम्यान एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट करत असताना टीमची धावसंख्या पाहायला मिळते 10. यावेळेला हुक केला, सुंदर फटका, अगदी पाहिलं बॅट वरती मिडल लीग करत असताना बॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, सिक्सर. भरपूर सारा डेव्हलपमेंट सध्या तरी क्रिकेटच्या परिपटलावरती पाहतोय. 2 वर्षापूर्वी जेव्हा आमने लोणाड परिसरामध्ये जरूर मोठमोठ्या स्पर्धा व्हायच्या, तेव्हा काहीशा गोष्टी गरजेच्या होत्या, त्या गोष्टी फॉलो करणं, त्या गोष्टीला आचरणात आणणं. परंतु आता गतवर्षीपासून सध्या तरी या बेल्टमधल्या ना सगळ्या टीम्सने कॉपरेट केलंय या कमिटीला. यावेळेला इम्प्रूव्हायझेशन स्ट्रोक अगदी पाहिलं गेलं, सागर नाराज आहेत सागर बारशीवरती, कारण शॉर्ट ऑफ लाईन आणि अशा प्रकारे तुम्ही बॉल टाकू शकत नाही. एक सेट बॅट्समन समोर रिव्हर्सच्या माध्यमातून सुंदर फटका, बॉल लॉंग स्टॉपला सीमा बाहेर, चौकार. परिवर्तन करणं आता गरजेचंच आहे, कारण याच्या अगोदर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला तुम्ही षटकार बघितला, रिव्हर्स शस्त्र बाहेर काढलं, स्ट्रायकिंग इन वरती तुम्हाला पाहायला मिळाला सौरभ सेट झाले तो मैदानाच्या आतमध्ये, कारण त्याच्या बॅट मधला हा दुसरा मोठा फटका तुम्ही बघितलाय. प्रेशर वाढलाय त्याचा अगरवरती. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु यू विस आय विल डेफिनेटली इट. सागर एक्झॅक्टली हेच सांगत होता की ऍज अ बॉलर शॉर्ट ऑफ लाईन तुम्ही सेट बॅट्समन समोर टाकू शकत नाही. खुलवट टापाचा बॉल अगदी स्टिक वरती, महत्वाचा गडी बाद, पहिला विकेटचं पतन, सौरभ बाद. पहिलाच बॉल फेस करत होता, पडल्यानंतर थोडासा काय होणार, पण तू विचलित केला माइंडला. पडल्यानंतर त्याला असं वाटलं की बॅटच्या रेंजमध्ये येईल, कमी उचली येईल, परंतु थोडासा टॉस झाला चेंडू, तिथे बेनिफिट मिळाला गेला सागर बारशीला. विकेट किपर सागर आहेत, ज्यांनी पहिलं ओव्हर स्वतःच्या हातामध्ये घेतलं, 9 धावा फक्त खर्च केला आणि आता सध्या तरी त्याला एक चांगली बातमी मिळाली असेल, कारण 2 चेंडू डॉट आल्यात. शेवटचा बॉल होता, अपील सुद्धा केली गेली आहे, परंतु बॉलरने अपील केली गेली नाही, विकेट किपर अपील करत होता. या सिच्युएशनला ना बॉलरला अपील करणं खूप गरजेचं असतं, कारण बॉलरला समोर चेंडू समजतो मिडल स्टिक वरती आहे की नाही, लेग स्टंप की ऑफ स्टंप, या सगळ्या गोष्टी तुम्ही पाहिला. परंतु पंचांनी अपील फेटाळली. या रमणाने 2 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपला. 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीमची धावसंख्या 10च्या सरासरीनं 20 बॅटिंग करतो संघ NK स्पोर्ट्स कांडवल. सध्या तरी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये सामना क्रमांक बघत आहात, तिसरा. नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला जय जोटिंग देवरुंग आणि त्यांच्या विरोधात पाहायला मिळेल आई काल भैरवी वालशिन, दोन्ही टीमचे कॅप्टन. इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी तुम्हाला रिपोर्टिंग करायचे. नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला क्रिकेटचे रणधुरंधर खेळाडू पाहायला मिळतील. एका बाजूला तुम्हाला पाहायला मिळेल ललेश, बलवंत दलवी, सिनियर आकाश, ज्युनियर आकाश, हरेश. त्यानंतर तुम्हाला त्यांच्याशी फाईट देताना पाहायला मिळेल तो म्हणजेच आई काल भैरवी वालशिन,
सो दोन्ही टीमच्या कॅप्टनला पण विनंती करूयात की इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी तुम्हाला टॉससाठी यायचंच आहे. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरमध्ये धावा बनल्या गेल्यात 20. याच धावगतीने धावा जर बनल्या तर प्रोजेक्टेड स्कोर हमखास तुम्हाला 40चा दाखवेल, 41चं टार्गेट. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कधी काय घडेल कधी काय बिघडेल सांगू शकत नाही. संजय स्पोर्ट्स आवाज स्पर्धेमध्ये फक्त 29 धावा बनवत असताना बघितलं तर त्या मॅचमध्ये जानस्पोर्ट इताडे संघाला पराभूत व्हावं लागलं. 35 धावसंख्येचा लागोपाठ 2 मॅचेसमध्ये बचाव केला, तो म्हणजेच बालगोपाल सोनालेपाड्याने. आणि त्या बालगोपाल सोनालेपाड्याच्या बॉलिंग ऑर्डरला खरं तर मागणं ठरवण्याचं काम NK स्पोर्ट्स खांडवलने केलं होतं. परंतु तोच NK स्पोर्ट्स खांडवल, ज्या खांडवल संघाने खरं तर ती मेगा फायनल उचलली, आणि तोच खांडवल संघ सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये धावसंख्येसाठी स्ट्रगल करतोय. टीमची धावसंख्या 20. ओव्हर नंबर 3 मध्ये आलाय उमेश. बॉलर उमेश आहेत आणि मेन पंचांच्या भूमिकेमध्ये उमेश केने सर. ओव्हर द विकेट उमेश तयार. उमेशचा पहिलाच बॉल बॅकफुटला जात असताना सुंदर फटका, कव्हर्सला फिल्डर नाहीये, टप्पा पडला आणि बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुरुवात धमाकेदार, उमेशला केलंय टार्गेट आणि या पहिल्याच बॉलवरती येतो हा चौकार. विनंती आहे की मंचाशी संपर्क साधा. सनी तिस्कर, सुंदर फटका तुम्ही पाहिला विनोदच्या. खरं तर बॅटिंग मध्ये असे दुर्मिळ फटके ना तुम्ही वारंवार बघितल्यातच. बॅकफुटला जात असताना फुल टॉस बॉल उमेश याचा परफेक्टली मिडल केला गेला आणि कव्हर्सला त्याच्या विरोधात पहिला चौकार आलाय. हो, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, मिस केली गेली लाईन, टप्पा पडला. त्यानंतर खरं तर थोडासा नाराज आहे, कारण जेव्हा तुम्ही रिव्हर्सचा फटका खेळता, बॅटवरती प्रॉपरली बॉल येत नाही, तेव्हा तुम्ही खरं तर डबल माइंडेड असता. कारण हा रिव्हर्स फटकाच असा असतो, लगी तो आबाद नाही तो बर्बाद. सक्सेसफुल मिळालं नाही विनोदला आणि इथनं डॉट बॉलची समाप्ती. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करायचं होतं, परंतु चालला बॉल मागे, 3 फिल्डर वळतात बॉल खाली. एका फिल्डरने फील्ड केला गेला, उजव्या हाताने फेकला गेला त्या फिल्डरने आणि या बॉलवरती तब्बल मिळतात धावा 2. फटका चांगला खेळण्याचा प्रयत्न, बॅकफुटला जात असताना कट करायचं होतं. जिथे पॉइंटला खेळाडू आहे त्याच्या डोक्यावरून कदाचित काढायचा असावा, कारण ऑफस्टमवरती बॉल सातत्याने येत आहेत. माहिती आहे डीपमध्ये ऑफसाईडला फिल्डर कमी आहेत, फक्त लॉंग ऑफला फिल्डर आहे. फायदा उचलावायचा होता, परंतु विनोदला या बॉलवरती मिळाला धावा 2. ओव्हर द विकेटने आता रिव्हर्स अस्त्र बाहेर केलं, फुल टॉस बॉल, त्याच्यावरती रिव्हर्सचा फटका. हा स्विच हिट नव्हे तर स्वीट हिट या ठिकाणी फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. हा येतोय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, तो म्हणजेच चौकार आहे. आणि पंचांना चॅलेंज दिलं गेलं की बेस्ट ऑफ हाईट साठी इथनं बॅट्समन रिव्ह्यू आहे. सो आपण चेक करूयात की या बॉलवरती एक्झॅक्टली घडलं काय, बेस्ट ऑफ हाईट आहे, लिगल डिलिव्हरी की अनलिगल डिलिव्हरी, सध्या आपण चेक करूयात आणि त्याच्यानंतर आपण डिसिजन योग्य तो तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. संधी असेल या ठिकाणी विनोदला त्याच्या बॅटमधून नुकताच एक आलाय चौकार. ओव्हर द विकेटने फ्री हिटचा बॉल टर्न केला गेला, ऑप्शनच्या बाहेर आहे तेच अंपायर सांगतात. वलून की पडल्यानंतर थोडासा टर्न झाला चेंडू, बॉलनी काटा बदलला गेला, ऑप्शनच्या बाहेर. सागर पाहत राहिला की बॉल पडल्यानंतर जास्त वळला, वाईटचा इशारा दिला अंपायर्सने, म्हणजे अजूनही बेनिफिट लागू आहे की येणारा बॉल फ्री हिटच असेल. सध्या तरी धावपालकावरती धावा तुम्ही बघतात 32. मागच्या मॅचमध्ये टार्गेट चेस केलं गेलं ते म्हणजे इताळेने. फ्री हिटचा बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न परफेक्टली गॅप मध्ये, ज्याप्रमाणे एखाद्या सुईमधनं आपण धागा होतो तशा प्रकारे रिव्हर्सला ही गॅप शोधली गेली. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, फ्री हिट वरती येतोय चौकार. लवकर गेलं, फटक्यासाठी लवकर सिलेक्शन तुम्हाला करावं लागतं आणि तेच सिलेक्शन चांगलं केलं गेलं विनोदने. पुन्हा एकदा रिव्हर्स, तिसरा अटेम्प्ट केला रिव्हर्सचा, परंतु स्वतःवरती कदाचित नाराज असेल,
कारण रिव्हर्सचा अटेम्प्ट करत असताना आपण पाहिला थोडासा मिस झाला विनोद आणि आशाबुद्ध नजरेने पाहिलं सुद्धा गेलं की मागे नक्की घडलं काय आणि त्या सध्या गोष्टी विनोदसाठी थोड्याशा विपरीत ठरल्या. विनोदची विकेट मैदानाच्या बाहेर. या षटकामध्ये उमेशला मिळालेली सफलता बात विनोद. शकता काही काना क्रिकेट प्रति प्रेम असं, काही काना अन्य काहीच्या प्रति प्रेम असं, परंतु सध्या त्या ज्या मॉडर्न युगामध्ये ना काहीशा गोष्टी आहेत त्या काहीशा गोष्टींमध्ये आपण दूर राहिलेलंच बरं. दारू पारू पबजी त्यानंतर आता जंगली रमी हा एक विचित्र प्रकार आहे ज्याच्यामध्ये भरपूर जणांचा हा आयुष्याचा डाव विस्कळीत झालेला आहे. मला अजूनही आठवतं की माझ्या एका मित्राने 9 वेळा लोन काढलं होतं जंगली रमीसाठी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर झालाय परंतु बॅटचा स्पर्श झालाय. अंपायर्स एक्झॅक्टली तेच सांगतात. आमच्या कानापर्यंत सुद्धा तो साऊंड होता पण तो सिमेंट विकेट असल्या कारणाने आपण कधी कधी बॅट ड्रॅक होते खेळपट्टीला तेव्हाही हा साऊंड बघत असतो, परंतु हा प्रॉपर बॅटचा साऊंड होता जो बॉल बॅटवरती खरतर आला. अशा प्रकारे 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 37. आपण चर्चा करत होतो काहीशा ज्या गोष्टी आहेत त्या आचरणात तुम्ही नाही आणाल तरच चांगलं. दारू पारू जुगार पबजी ठीक आहे, जंगली रमी आणि खरतर या जंगली रमी पासून जरा जास्तच लांब राहा. कारण जंगली रमी एक असा खेळ आहे ना जो क्षणात तुम्हाला राजा बनवण्याचे स्वप्न दाखवतो, परंतु त्या स्वप्नामधून तुम्ही बाहेर आला ना तर तुमचा स्मशानी होईल. अनेक सारे तुम्ही असे ॲक्सिडेंटही पाहिले की जंगली रमी खेळत असताना लोन काढले, बहिणीचे काही काही दागिने गहाण ठेवले, मग तो लोन फेडू शकले नाही म्हणून त्याने आत्महत्या सुद्धा केली. त्याच्यामुळे या गोष्टीपासून कृपया करून थोडे लांब राहा. प्रतीक आलाय ओव्हर नंबर शेवटचा हाताळण्यासाठी. पहिलाच बॉल ऑन साइडला फुल टॉस बॉल, त्याच्यावरती बॅट फिरली गेली आहे. बॉल मध्ये विकेट जरूर मिळाली असते, फिल्डरचा प्रयत्नही होता परंतु एलिव्हेट चांगलं झालं. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, सिक्सर. दुसरा येईल का प्रश्नचिन्ह जरूर आहे, परंतु फिल्डर होते. हवेच्या विरोधात खेळलेला फटका, अगदी एलिव्हेशन चांगलं होतं परंतु हवेच्या विरोधात खेळल्या कारणाने बॉल अगदी पाहिला फिल्डरच्या हातामध्ये आणि षटकाराचं रूपांतर करायचं होतं परंतु एका षटकारानंतर लगेचच कमबॅक करत असताना ही सफलता मिळते प्रतीकला. बाद जितेश. त्या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचे करूया सहर्ष स्वागत. दिलीप गोडे खरं तर क्रिकेटचे निस्सीम चाहते आहेत. कुठेही स्पर्धा असेल दादांची आवर्जून उपस्थिती असतेच. 40+ एक उत्कृष्ट खेळाडू आहेत आणि देवरुंग संघ जेव्हा जेव्हा मैदानाच्या आतमध्ये खेळतो तेव्हा सपोर्टर त्यांना म्हणून दिलीपजी गोडे साहेब लाभलेलेच असतात. ते या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचंही करूया आपण सहर्ष स्वागत. पहिल्या बॉलवरती षटकार, दुसऱ्या बॉलवरती कमबॅक. जितेशला पाठवलं मैदानाच्या बाहेर आणि आता सागर आलाय मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 5 वर. सागर समोर फुल टॉस बॉल टाकला गेलाय, ऑन साइडला बॉल चाललाय, थर्डमॅन अडवला गेलाय. दोन्ही पायांच्या कदाचित गॅप मधून हा चेंडू ट्रॅव्हल झाला, काहीच सेंटीमीटर वाचला असेल लेग स्टंप. अन्यथा अजून एक विकेट मिळाली असती. या सिंगलने टीमची धावसंख्या जाते 44 या आकड्यावरती. आतापर्यंत 3 चेंडूचा सामना केलाय. एक चेंडू नुकताच सागरने फेस केला आणि अजूनही 3 चेंडूचा खेळ उर्वरित. ओव्हर द विकेटने उचलला गेला बॉल हवेमध्ये. इथनं विकेट मिळू शकते का, परंतु नाही मिळणार. अगदी बॉल पाहिलं गेलं तर उंच तेवढा आणि लांबी तेवढाच होता. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. उत्तम होता जयेशचा आणि जयेशच्या बॅट मधून हा षटकार.
कारण जितेशच्या बॅटमधून हा षटकार तुम्हाला पाहायला मिळाला. पावलांचा वापर पुन्हा एकदा उचलला गेलाय. षटकारानंतर आता प्रत्युत्तर करण्याची संधी आली. फिल्डर आहेत त्या ठिकाणी, अगदी सीमे लगत होते आणि कॅच ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. तुम्हाला फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये डीप मध्ये का ठेवलं जातं, तर तुम्ही सर्वोत्कृष्ट टीमचे खेळाडू आहात ॲज अ फिल्डर म्हणून. आणि जेव्हा चुकी होते ना, तेव्हा खरं तर सॉरी या शब्दाला काहीच अर्थ नसतो. बॉल हवेमध्ये होता, खूप वेळ होता फिल्डरला बॉल फील्ड करण्यासाठी, परंतु कॅच ड्रॉप झाली. तिथे जीवनदानी मिळालं. जितेशच्या बॅटमधून तुम्ही षटकार बघितला. आता त्याला एक नामी संधी आहे की येणारा अजून एक बॉल आहे, त्याच्यावरती मोठा फटका तो दाखवेल का. पावलांचा वापर आहे, कट करण्याचा प्रयत्न. थर्डमॅन त्या ठिकाणी शॉटमधून फिल्डिंग करतोय जरूर, परंतु डीप मध्ये बॉल चाललाय. आउटफील्ड फास्ट होते, पायाच्या साहाय्याने अडवण्याचा प्रयत्न. अखेरकार अडवला गेला. 2 धाव पूर्ण झाल्या. तिसऱ्यासाठी बॉल आहेत. सागरकडे फेकी आली आहे आणि डायरेक्ट हिट सुद्धा सागरने केलाय. आणि सागरला ही खरं तर महत्वाची भूमिका दाखवायची होती. ते फलंदाज झालाय बाद. या बॉलवरती मिळाला धावा 2 आणि या 2 धावेने एकूण धावसंख्या टीमच्या टोटलमध्ये प्रथम बॅटिंग करत असताना योगेश 11 आमने समोर NK स्पोर्ट्स खांडवल बनवतं धावा 54 आणि 55 धावसंख्येचं टार्गेट या मॅच मध्ये जरूर आहे. परंतु टीम योगेश 11 आमने टीमचा जो 12th मॅन आहे, त्या 12th मॅनच्या पायांमध्ये शूज नाहीयेत. सो शूज कंपल्सरी तुम्हाला परिधान करावेच लागतील. सो 2 धावे संख्येची पॅनल्टी आपण इम्प्लिमेंट अजून करूयात. म्हणजेच आता धावा झालेल्या 56 आणि 57 धावसंख्येचं टार्गेट असेल या मॅच मध्ये. 57 टू विन. टॉस साठी आम्ही रिपोर्टिंग करण्यास सांगितलं होतं. जय जोटिंग देवरुंग आणि आई कालभैरी वालचिन टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. जय जोटिंग देवरुंग टीमचे कॅप्टन, बलवंत दलवी ललेश किंवा सिनियर ज्युनियर आकाश. येस, सिनियर आकाश आहेत. सो आपण करूयात या 2 टीम मध्ये टॉस करण्यासाठी व्यासपीठावरून सुधीरजी पाटील आणि दीपेशजी पाटील यांना आपण विनंती करूयात की टॉस बॉक्स मध्ये या. आपण नेक्स्ट मॅचचा या ठिकाणी करूयात टॉस. दिलीपजी गोडे साहेब सुद्धा या ठिकाणी येत आहेत. आपण करूयात टॉस. नाण्याच्या दोन्ही बाजू आधी त्या दोन्ही बाजूंची पडताळणी करून घ्या. एका बाजूला जय हनुमान स्पोर्ट्स इताडे आणि दुसऱ्या बाजूला ग्रामस्थ मंडळ इताडे. ग्रामस्थ मंडळ इताडे असा कॉल वालशिनच्या कॅप्टनचा कॉइन स्पिन केला गेला, पडला गेला. जय हनुमान स्पोर्ट इताडे आला, म्हणजेच टीम जय जोटिंग देवरुंग जिंकला टॉस. आपण साहेबांना विनंती करूयात की मंचावरती तुम्ही जा. आकाश, थोडीशी प्रकृती खराब आहे आकाशची, कारण थंडीचे दिवस आणि या थंडीच्या दिवसामध्ये रेग्युलर क्रिकेट खेळणं आणि सकाळी लवकर उठणं म्हणजेच थोडासा हेल्थ इश्यू होत असतो. कारण विनोद सरांना पण व्हॉइस इश्यू थोडासा झालेला आहे, त्याच्यामुळे आकाशचाही तसाच इश्यू आहे. आकाश जास्त प्रश्न विचारणार नाही. टॉस जिंकला, डिसिजन काय? फिल्डिंग येणार. या क्रीडांगणावरती नेहमी भरपूर वेळा तुम्ही खेळलात. या क्रीडांगणाच्या चहूबाजूला म्हणजेच या क्रीडांगणाच्या गुप्त वाटा तुला माहिती आहेत. काय माइंडमध्ये चालू आहे की फिल्डिंग करत असताना आता सहज तुमची बॉलिंग लेंथ तर तुम्ही कधी चेंज करत नाही, परंतु या मॅचमध्ये काय रणनीती असेल की किती धावसंख्येपर्यंत रोकाल? कमीत कमी धावपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. येस, थँक्यू. हे होते सिनियर आकाश. टॉस गमावला गेला, आता करावी लागेल बॅटिंग. समोर जय जोटिंग देवरुंग. माहिती आहे की बॉलिंग डिपार्टमेंट, फिल्डिंग डिपार्टमेंट आणि खरं तर बॅटिंग डिपार्टमेंटमध्ये त्यांचं एक या परिसरामध्ये दिग्गज नाव राहिलं आहे. म्हणजे टॉप 10 टीमपैकी जय जोटिंग देवरुंग टीमला आपण नेहमी ओळखलं आहे. परंतु वालशिन टीमचा संघर्ष सुद्धा ऑस्ट्रेलियन टीमसारखा आहे. कारण वालशिन संघ जेव्हा मैदानाच्या आतमध्ये उतरतो ना, तेव्हा खरं तर तुमची बॅटिंग झाली नाही तर तुमच्याकडे क्षमता आहे त्या धावसंख्या डिफेंड करण्याची. मग आता बॅटिंग करायची सुरुवात, काय माइंडमध्ये आकडा सेट केला? नक्कीच, ज्याप्रमाणे तुम्ही आता इथे देवरुंग संघाचा उल्लेख केला, खरोखरच ती टीम चांगली आहे आणि त्यांच्याबरोबर खेळताना आम्हाला सुद्धा तेवढाच मजा येईल, कारण त्यांच्याकडे एक चांगला अनुभव आहे. आणि जसं तुम्ही बोलले की आमच्याकडे ऑस्ट्रेलियन प्लेयरसारखे, निश्चितच त्या गोष्टीला आम्ही तुमच्या प्रतिसाद देऊ, कारण की मागच्या 3 टुर्नामेंटमध्ये आम्ही अनलकी ठरलोय किंवा शेवटच्या पर्यंत पोहोचू शकलो नाही. आम्ही या मॅचमध्ये सुद्धा आमचा 100% द्यायचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. सुंदर ओपिनियन तुम्ही ऐकलात. मॅचही सुरू होईल, सो जास्त आपण वेळ घेणार नाहोत. जय जोटिंग देवरुंग संघाच्या कॅप्टनने सिनियर आकाशने जिंकला टॉस. डिसिजन फिल्डिंगचा घेतला. नेक्स्ट मॅचमध्ये तुम्हाला बॅटिंग करताना पाहायला मिळेल जय कालभैरवी देवी वालशिन. सो आपण जाऊया उत्तरार्धामध्ये, जिथे तुमच्यासमोर सज्ज आहेत आमचे मार्गदर्शक विनोदजी पाटील सर. इट्स ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू व्हेरी मच भागेश म्हात्रे. स्वागत आहे पुन्हा एकदा सगळ्यांचंच
जय हनुमान चषक 2024 मध्ये सामना क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू आहे. योगेश 11 आमणे ए वर्सेस एन के स्पोर्ट्स खांडवळ. 57 करायचे आहेत आमणे संघाला विजयासाठी. बॉलिंग मार्कवर तयार. त्या ठिकाणी आपण बघतायत बॉलर्स नेम जयेश. ओपनर सत्यम आणि अरुण असे 2 सलामीवीर. पहिलाच बॉल ऑन साइडला टर्न करतायत. स्क्वेअर ऑफ द विकेट. फिल्डर डीप मध्ये आहेत. पहिली धाव वेगाने घेतली आहे. दुसऱ्या धावेचाही प्रयत्न सफल होतोय आणि 2 धावेने सत्यमने स्वतःचा व संघाचा अकाउंट ओपन केलंय. पहिल्या मॅच मध्ये आपण 59 धावा बघितल्या, त्यानंतर आपण 35 बघितल्या. आता आपण पुन्हा एकदा अंडर 60 धावसंख्या फक्त 56 झालेली आहे. एक चांगली टोटल आहे खांडवलची. पण मग बघूया चेस होते का, आमने कशा पद्धतीने प्रत्युत्तर देतोय मैदानावरती. ओ सुंदर फटका आहे. क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा टिपिकल पॉवर प्ले स्ट्रोक. चौकार. आणि कव्हरच्या वरून खेळले. इनफिल्ड या ठिकाणी आपण बघतात आतमध्ये क्षेत्ररक्षक 30 यार्डच्या वर्तुळात. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, एक मिड ऑफ. ऑन साइडला एक मिड विकेट आहे. डीप मध्ये स्क्वेअर लेगला फिल्डर आपण बघतायत. आणि त्यानंतर ऑन साइडला चेंडू. स्क्वेअर ऑफ द विकेट. फिल्डर आहे डीप मध्ये. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेसाठी निघालेले आहेत. बघितलं फिल्डरला थोडासा उशीर करताना सत्यमने लगेचच कॉल दिला अरुणला. आणि बघा डेंजर एंडला धावत होते. आणि या गोष्टी फार महत्वाच्या असतात जेव्हा 2 बॅट्समन बॅटिंग करत असतात. आणि कॉलिंग फार महत्वाचं आहे. सत्यमने बघितलं की थोडा उशीर करतोय फिल्डर बॉल उचलण्यासाठी. लगेचच त्याने कॉल दिला अरुणला आणि 2 धावा पूर्ण केल्यात. धावा फलकावरती आहेत 8. षटक क्रमांक पहिले प्रगतीपथावरती 57 धावा. 14.25च्या रिक्वायर्ड रेटने ही धावसंख्या चेस करायचे मैदानावरती योगेश 11 आमणे ए ला. ऑन साइडला अलंग द ग्राउंड फिल्डर येत आहेत. इनफिल्डच्या आता चेंडू अडवला गेलाय आणि केवळ एकच धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय झाली आहे ती 9 धावा. या षटकाचे एकूण चेंडू आपण विचार केला 4 झालेले आहेत. अजूनही 2 चेंडू शेष आहेत. जयेश पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. आय थिंक काहीतरी लेस निघाले बहुतेक शूची, त्यामुळे दुसऱ्या बाजूने अरुण सत्यमच्या शू लेस या ठिकाणी बांधत असताना. आणि या सहकार्याच्या भावना प्रत्येकामध्ये असायला हव्यात, कारण क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. त्यामुळे एकमेकांच्या प्रति आदर, प्रेम, जिव्हाळा असणं फार गरजेचं आहे. हा चेंडू व्यवस्थित आला नाही बॅटवर. शॉर्ट कव्हरला फिल्डर येत आहे. तोपर्यंत एक धाव. तसा स्ट्रोक खेळले लगेचच पुढे निघाले आणि एका धावेने धावसंख्या आपण बघतो दुहेरी अंकात 10 धावा झालेल्या आहेत. या ओव्हरचा शेवटचा चेंडू आहे. एखादा मोठा फटका आला तर जी रिक्वायर्ड रेटची आवश्यक गती आहे ती मात्र प्राप्त करता येईल. स्ट्राईक मध्ये प्रथमच येतोय अरुण. ऑन साइडला मिड विकेटला गॅप मोठी आहे. फिल्डर स्क्वेअर लेग वर येत आहेत. थोडस फंबल झालंय. 2 धावा मिळत आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर असेल. आणि बघा डीप मध्ये किती चूक झाली. मगाशी चूक झाली तेव्हा 2 धावा आल्या, आता चूक झाली तेव्हा 3 धावा आल्यात. आणि अशा प्रकारची फिल्डिंग फार घातक असते टीमच्या दृष्टीने. या गोष्टी कोणी जाणून बुजून करत नसतो, पण मैदानावरती या गोष्टी घडत असतात. आम्ही नेहमी म्हणतो की बॅटिंग बॉलिंगच्या बरोबर तुम्ही फिल्डिंगचा सराव करणं फार गरजेचं आहे. जास्त वेळ घेऊ नका. चला मॅच स्टार्ट करा. 1 ओव्हर संपले. धावा 13 आहेत. टार्गेट आहे 57चा. अजूनही 44 धावा 3 ओव्हर मध्ये पूर्ण करायच्या आहेत विजयासाठी. आणि या 44 धावा करण्यासाठी 14.67 ही धावांची आवश्यक गती या ठिकाणी राखणं फार गरजेचं आहे. त्यामुळे कॉपरेट करा आणि वेळेवरती जी वेळ तुम्हाला दिली आहे 3 षटकासाठी 15 मिनिटं, त्या 15 मिनिटांमध्ये तुम्ही हे 3 षटकं कंप्लीट करा. धावफलकावरती एकूण आपण बघताय 13 झालेले आहेत. बॉलिंग साठी 5 रन काढण्यात आलेले. जितेशला आणले. जितेश पंचांकडून आपली कॅप देत असताना पुन्हा एकदा
तयार होईल बॉलिंगसाठी. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक. 13 धावा झाल्या, 44 ची गरज आहे. जे हनुमान चषक 2024 पहिला दिवस आपण बघतायत. आपण आहोत नांदकर गावामध्ये आणि या मैदानाचं नाव आहे महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण. आणि जे बापगाव देवरुंगचं क्रीडांगण देखील त्याचे नाव छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण देण्यात आलेले आहे. आताच आम्ही दापोड येथे स्पर्धा केली, तिथे वीर तानाजी क्रीडा मंडळ, एक गाव एक मंडळ, एक सुंदर असा संदेश त्याने दिलेला आहे. आणि 63 वर्ष झाली त्या मंडळ. अपील का करतात? आय थिंक स्टंपिंगचा अपील आहे का ते आपण चेक करूया. आय थिंक फिल्डर बॅट्समन थोडे पुढे आले त्यामुळे विकेट किपरने एक लाऊड अपील केलं. बघूया त्यांचा पाय कुठे आहे का. तर साइड अँगल असलं तर आपल्याला व्यवस्थित कॅप्चर करता येतं, पण फ्रंट कॅमेऱ्याने बघूया प्रयत्न करतील. आणि ग्राउंड अंपायरने आपला एक सॉफ्ट सिग्नल असेल तो सांगून ठेवायचा आहे की आपला डिसिजन काय आहे. कारण आपल्याकडे कॅमेरा एकच आहे, एक साइड कॅमेरा असता तर आपल्याला ते व्यवस्थित दिसला असतं. पण बघूया फ्रंटने देखील प्रयत्न करतायत आमचे धीरज. थोडंसं झूम करतील, स्लो मोशनमध्ये बघतील. जेव्हा स्टंपवरती बॉल लावला, बेल्स खाली पडल्या, एक्झॅक्टली त्यांचा पाय कुठे होता, पॉपिंग क्रीजमध्ये होता, पुढे सरकले आहेत, पाय वर होता का. अपील तर केलेलं आहे, पंचांना प्रश्न तर विचारलेले आहे आणि पंचांना थोडासा संभ्रम होता, त्याच कारणास्तव तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलेला आहे. थांबा बघूया आपण. आमचे एम एस शेट्टी सर आहेत त्या ठिकाणी, थोडं चेक करा सर. आणि जास्त 12th मॅन टेन्शन घेऊ नका, अन्याय कोणावरती होणार नाही. यासाठी तर आपण हे तंत्रज्ञान वापरतोय. इथे कोणी आमचा सगळा सोयरा नाहीये. इथे प्रत्येकासाठी नियम सारखे आहेत आणि पारदर्शकता या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे, शिस्तबद्धता या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे कुणावरही कुठल्या प्रकारचा अन्याय होऊ नये यासाठी आपण या टेक्नॉलॉजीचा वापर करत असतो. थोडंसं डिफिकल्ट आहे, पण थोडासा वेळ जास्त घेऊन आपण एक योग्य निर्णय ग्राउंड अंपायरकडे पाठवणार आहोत. आपण बघताय जय हनुमान चषक 2024 दिवस पहिला, 3 दिवसीय स्पर्धा आणि 30 ग्राउंड अंपायरचा जो डिसिजन असेल तोच त्या ठिकाणी ग्राह्य धरला जाईल. आणि ग्राउंड अंपायर सांगतायत इट्स अ नॉट आउट. थोडासा डिफिकल्ट आहे बघा, बऱ्याचदा असं अपील होतं. ऑन साइडला स्क्वेअर लेगला फिल्डर आहे, डीप मध्ये पहिली धाव वेगाने घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि सफलता मिळते इथे दुसऱ्या धावेसाठी. आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले. आपण बघताय 14 धावा झाले, 15 धावा झाल्या. तर 13 नंतर या 2 धावा, 15 धावा झाल्या. 42 ची गरज आहे. या इनिंग मध्ये एक चौकार आपण सत्यमच्या बॅट मध्ये बघितलेले आहे, पण इथून चौकार आणि षटकार येणं आता काळाची गरज बनलेली आहे. कारण की 42 धावा अजूनही हव्यात. यावरचे 2 चेंडू झाल्यात, म्हणजे 16 चेंडू शिल्लक आहेत. आउटसाइड दी ऑफ स्टंप पडल्यानंतर हा चेंडू बाहेर, वाईड बॉलचा इशारा अंपायर या ठिकाणी करत असताना धावफलकावरती आपण बघताय 16 धावा या वाईडच्या मदतीने होत आहेत. बॉलिंग मार्कवर जितेशला आणले, ज्याने 3 बॉलमध्ये 3 धावा आतापर्यंत खर्च केले आहेत. तो जितेश बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा. 2 चेंडू आतापर्यंत झालेले, उडवलाय, मिस टायमिंग झालाय. झेल कोण घेणार स्वतः जज करतायत. आणि बघा शॉर्ट लेगला जे फिल्डर होते ते धावत आले. बॉलर सांगत होते की मी घेतोय, पण ते आले तिथपर्यंत आणि त्यामुळे हा झेल ड्रॉप झाला. सोपा झेल होता. बघा ह्या कॅचेस पकडायला हव्यात. प्रत्येक चेंडू तुमच्या हातामध्ये येणार नाही, काही झेल तुम्हाला बनवावे लागतात. आणि मॅच जिंकायची असेल तर कॅच ही पकडायलाच हवी. धावसंख्या 17 धावफलकावरती. फुलटॉस, ज्युसी फुलटॉस भिरकावलाय. फिल्डर त्या ठिकाणी नो बॉल कॉल अंपायर करतायत. स्क्वेअर लेगचे ओव्हर द वेस्ट साइड होता,
त्याच कारणास्तव हा नो बॉल आहे असं अंपायर सांगतायत आणि नो बॉलने एक धाव इथे मिळते. एकूण 2 धावा मिळतील. धावसंख्या धावफलकावरती 19 धावा. ओ द बेस्ट साईड थोडस कंट्रोल राहिलं नाही हातावरती आणि कमरेच्या वर असणारा चेंडू पंचांनी नो घोषित केलाय. धावफलकावरती 19 धावा आहेत. विजयासाठी 57 हव्यात म्हणजे जुने 38 धावा इथून विजयासाठी हव्यात. बॅटची एज असावी बहुतेक. चेंडू मागे त्या ठिकाणी स्टॉप करताय. फाईन लेगला चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगल डबल्सने फारसा फरक पडणार नाही. आणखी स्पोर्ट्स खांडवळला धावफलकावरती आपण बघताय 20 धावा झाल्यात. अजूनही विजयासाठी 37 धावा करायच्या आहेत. 37 रिक्वायर्ड इन 14 बॉल. उडवलाय लॉंगॉनला. येईल का बाहेर. फिल्डरच्या डोक्यावरनं चेंडू सीमारेच्या बाहेर. सिक्सर. याच कडून आयवाक यासाठी 200 रुपये. प्रेक्षकांनो तयार राहा. धावा झाल्यात 26. हवेत आहे मिस टायमिंग. स्क्वेअर एकला फिल्डर जज करतायत. एक सहज सोपा झेल टिपला गेलाय. पहिल्या विकेटचं पतन मैदानावरती आपण बघताय त्या ठिकाणी संघ योगेश 11 आमणे या संघाचं. चार चौकार मारावे लागतील किंवा 3 चौकार मारून पुढच्या 3 बॉल मध्ये 3-4 धावा जरी आल्या तरी रिक्वायर्ड टाकता येईल. पण बोलायला बऱ्याचशा गोष्टी आयुष्यात सोप्या असतात. क्रिकेटच्या मैदानावरती सोप्या असतात पण त्या अस्तित्वात उतरवणं सत्यात उतरवणं इतकं सोपं काम नसतं. 31 ची गरज आहे 12 बॉल मध्ये. पहिल्या 12 बॉल मध्ये 26 झालेले आहेत. चांगली बॅटिंग सत्यम करतोय पण दुसऱ्या बाजूने अरुण बाद झालाय. आता सागर मैदानावरती येतोय. नॉन स्ट्राइक एंडला सागर. चांगला चेंडू होता. गुडलँडवरनं पडल्यानंतर सरळ निघतोय. विकेट किपरच्या हातामध्ये हा डॉट बॉल येतोय. डॉट चेंडू दबाव वाढू शकतील मैदानावरती योगेश 11 आमणे या संघावरती. कारण अजूनही विजयासाठी 31 ची गरज आहे. आता 11 चेंडू शिल्लक आहेत. सागर उडावलाय. मिस टायमिंग. झेलची शक्यता. ओ झेल ड्रॉप झाला. लॉंग ऑफरनं फिल्डर आले होते. चूक झाली आहे. 1 धाव या दरम्यान मिळेल. धावसंख्या 27. 30 ची गरज आहे 10 बॉल मध्ये. फार कठीण झेल नव्हता. चेंडू पर्यंत पोहोचलेही होते फक्त तो ग्रीप करता आला नाही. 27. 30 ची गरज आहे. जास्त वेळ घेऊ नका. 30चं षटक सुरू आहे. लक्षात असू द्या पॅनल्टी लागू शकते. फिल्डर आतमध्ये येऊ शकतो 3 ओव्हर जर कंप्लीट नाही झाले तर वेळेवरती. बॅटची आहे. चेंडू मागे. थर्ड मॅनला फिल्डर आहेत. डॉट बॉल. चांगली बॉलिंग. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होते. 3 चेंडू झाले आहेत. अजूनही 9 चेंडू तर शिल्लक आहे. 30 धावांची गरज आहे.
जय जोटिंग देवरुंग आकाशला सिनियर आकाशला इन ऍक्शन मध्ये बघाल. त्यानंतर आई काल भैरवी वार्षिक. हा चेंडू स्लोवर होता, फसवा होता. हा चेंडू समजलाच नाही सागरला, उमगलाच नाही. सागरने हा चेंडू जाऊ दिलाय. डॉट बॉल. 8 चेंडू 30 ची गरज. पायातला चेंडू ऑन साइडला ड्राईव्ह करतायत. काव कॉर्नरला फिल्डर येत आहेत डीप मधून आणि 2 धावा इथून पूर्ण होतील का? आणि झालेले आहेत. थ्रो कलेक्ट झाला नाही, थ्रो खराबही होता, पण 2 धावा येतील. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतात 29 धावा झालेले आहेत आणि अजूनही 28 धावांची गरज आहे. 7 चेंडूमध्ये 7 चौकार मारावे लागतील, किमान 4 ते 5 षटकार मारावे लागतील. बॉलिंग मार्कवर सागर. सागर टू सागर. ओ वाईड होता, खेळण्याचा प्रयत्न मिस केलाय. वाईड बॉल आहे आणि वाईडच्या आधारे धावसंख्या 30. 27 अजूनही हव्यात 7 बॉल मध्ये. ओव्हर द विकेट सागर. सागर टू सागर. ऑन साइडला टायमिंग नाही झालं. स्क्वेअर लेगला फिल्डर आहे, सहज एक धाव पूर्ण करतायत. एका धावे धावसंख्या धावफलकावरती आपण बघतायत 31. 26 पाहिजे 6 बॉल मध्ये. मागच्या मॅच मध्ये आपण 7-3 इक्वेशन बघितलं, या मॅच मध्ये 26 आलेले आहे. किमान पहिल्या 3 बॉल मध्ये मोठे फटके यायला हवेत. दरम्यान डाव्या बाजूला अत्यंत सुंदर पद्धतीने छकडा चाललाय आणि बघा बैलांना किती सुंदर पद्धतीने सजवलेले. बहुतेक अड्डा असावा कुठेतरी. तर आताच नवनिर्वाचित सरपंच म्हणून ज्यांची नियुक्ती झाली आदरणीय सखाराम तुकाराम पाटील साहेब यांचं आगमन होते. मी विनंती करणार, त्यांचा छकडा आहे बघा, आम्हाला माहिती मिळते. काय सुंदर बैलजोडी होती. बैलगाडा शर्यतीची क्रेज क्रिकेटपेक्षा जास्त होत चाललेली, वाढत चालली. आता दारामध्ये प्रत्येकाच्या एक तरी बैल दिसतो. क्रिकेटपटूही भरपूर आलेले आहेत. मॅन ऑफ द सिरीजला आता आदत वासरू दिला जातो काही ठिकाणी आणि पहिला वासरू मिळवला होता नितीन म्हात्रेने वसारच्या. टेनिस बॉल क्रिकेट मधला एक रेकॉर्ड आहे. मॅन ऑफ द सिरीजला वासरू मिळाला होता. पण प्रश्न पडतो की ज्याला त्यामध्ये इंटरेस्ट बिलकुल नसेल त्याला बैल मिळाला, तो काय करेल? तो त्याच्या मित्राला देईल, कारण त्याला नेऊन वासरला गाडीसारखा काय उभा नाही देऊ शकत, त्याला पोसायला लागतं. आणि खिल्लार बैलांची सोय जी होते एखाद्या मुलाची होत नाही घरात त्याला. सम्राट आणि मथुर बघा, आणखीन एक मथुर आलाय जी बैल जोडी आपण बघितलं. इताड्याचा मथुर प्रदीप पाटील यांचा मथुर आहे तो, राहुलभाई यांचं नव्हे. आणि हा चौकार बळी पाटील यांचा सम्राट देखील आहे, बली वेले करत. तर सोन्याचा आणि वासरू देणार आहे, प्रेग्नेंट आहे काय सोन्यापासून, आणि डोहाळे जेवण देखील आहे. आपल्या बैलाचा वाढदिवस साजरा केला जातो, त्याचबरोबर आता डोहाळे जेवण देखील आहे. परत तोच बैल जेव्हा साथ सोडतो, निधन होतं तेव्हा कित्येकांना रडताना बघितलेले आम्ही, कारण पोटच्या पोराप्रमाणे जीव लावतात. काजू बदाम दूध काय काय नको नको ते खरं तर त्याला खायला घातलं जातं, जेणेकरून त्याने धावावं. 5-22. आडव्या बॅटने पॅरल स्ट्रोक आहे, गॅप मोठी आहे. फिल्डर अडू शकले असते पण नाही अडवला. गेला चेंडू सीमारेषे बाहेर. चौकार. मॅच मध्ये काही घडू शकतं, एखाद मोठा बिग हिट आलाय. सागर थोडासा सुरुवातीला आपण बघितलं तर अडखळला होता, मात्र त्यानंतर सागरने खूप चांगली बॅटिंग केली आहे. सागरने थोडीशी का असे ना आशा पल्लवित केली आहे मैदानावरती आमनेची. योगेश्वरी आमने हा संघ मैदानावरती खेळतोय आणि बघूया आता 18 करायचे निशान.
फुलटॉस स्टॉपेज, खराब बॉल होता, मिस झालाय आणि सोपा झेल ड्रॉप विकेट किपरने केलाय. देव देता आणि कर्म नेता असं म्हटलं होतं. जसा ओला साबण हातातून निसटतोय तसा चेंडू निसटला आणि जीवनदान मिळालंय. डॉट बॉल आलाय. 3-18 म्हणजे 3 षटकार मारावे. जर इथून सागरने 3 षटकार ठोकले तर विकेट किपरला झोप येणार नाही आज रात्री. चूक झालेली आहे. फार कठीण झेल नव्हता. बॉलर म्हणत होते मी घेतो, पण विकेट किपर आले होते त्याच्या आधी आणि विकेट किपरला तो मान दिला बॉलरने की तू पकड बाबा, पण त्याने ड्रॉप केला. 3-18. निशान चांगला चेंडू होता. सरळ, अगदी सरळ येतोय. गुड फिल्डिंग आणि या बॉलने या मॅच मधली हवा पूर्णपणे काढलेली आहे. आता 2 बॉल 17ची गरज आहे. क्रिकेटमध्ये 6 पेक्षा मोठा फटका नसतो, पण एखादा नो आला, काय आला काहीतरी, आणि ISPL ला आहे 8. आता काही वर्षांनी 10 पण येईल. ऑन साइड ला सुंदर फटका. टायमिंग सुंदर आहे. फिल्डिंग थोडस खराब झालंय. मॅच जवळजवळ जिंकलेली आहे NK स्पोर्ट्स खांडवळने. केवळ औपचारिकता. आमने टीमच्या कर्णधाराने संपर्क साधायचा आयोजकांशी. हवेत आहे चेंडू. मिस टायमिंग झालंय. लॉंग ऑफला झेल टिपलाय. अशा प्रकारे सामना संपलेला आहे आणि हा सामना जिंकलाय NK स्पोर्ट्स खांडवळने. त्यांचं अभिनंदन. पुढच्या मॅच साठी त्यांना शुभेच्छा देऊया. योगेश आमणीला देऊया पुढच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा. तर मॅन ऑफ द मॅच विनोद, ज्याने 10 चेंडूत केल्या 20 धावा, तो ठरला सामनावीर. आणि आमनेच्या कॅप्टनने संपर्क साधा आयोजकांशी.